देवेंद्र फडणवीस यांची धुळ्यामध्ये प्रचार सभा। काँग्रेसचे खासदारही बिनविरोध, मात्र आमचे नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यावरच लोकशाहीची हत्या झाल्याचा विरोधकांचा कांगावा। मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या स्मृती कोणीही पुसू शकत नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही व्यक्त केली दिलगिरी। महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यानं मनसेचं सर्वाधिक नुकसान होणार, मुख्यमंत्र्यांचं भाकीत। 25 वर्ष सत्तेत असताना पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं कायापालट केला, मात्र गेल्या काही वर्षात या महापालिकेची अवस्था दारुण झाल्याचा अजित पवार यांचा आरोप। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा, तर ठाण्यामध्ये भाजपाचा निर्धारनामा प्रसिद्ध। मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई पीठानं कार्तिकेय दीपोत्सवासंदर्भात न्यायमूर्ती जी.आर. स्वामीनाथन यांचा आदेश कायम ठेवत दीप प्रज्वालित करायला दिली अनुमती। न्यायालयाच्या निर्णयाचं भाजपाकडून स्वागत। प्राचीन हिंदू परंपरा केवळ तुष्टीकरणासाठी तामिळनाडू सरकारनं बंद पाडल्याची गोयल यांची टीका। उमर खालिद आणि शर्जील इमामला जामीन नाकारल्यानंतर जेएनयूमध्ये झालेल्या आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक भाषणांची विद्यापीठानं घेतली गंभीर दखल, तक्रार दाखल। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय नाशिक जिल्ह्यातले एकही झाड तोडता येणार नाही असा आदेश देत केंद्रीय हरित लवादाची संपूर्ण जिल्ह्यात वृक्षतोडीला 12 मार्च 2024 पर्यंत अंतरिम स्थगिती। आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं पहाटे पुण्यात निधन, वैकुंठ स्मशानभूमीत झाले अंत्यसंस्कार।